मागच्या काही महिन्यांपासून कोकणातल्या राजकीय वातावरणात एक जबरदस्त अशी घुसळण सुरू झालेली आहे आणि ती आपल्याला दिसते. शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्याने एक कार्यक्रम रायगडावर आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला इथं आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह माणगाव जवळच्या एका खेड्यात सुतारवाडीत भोजनाला थांबले आणि या आदरातिथ्याचे यजमान सुतारवाडीतल्या गीताबागेत राहणारे सुनील तटकरे होते. तटकरेंच्या घराण्यातच राजकारण मुरलेलं आहे, त्यामुळं अमित शहांना तिथे जे भोजनाला निमंत्रित करणं यामागे काहीतरी राजकारण दडलं होतं का, अशा चर्चा त्यानंतर सुरू झाल्या. वडिलोपार्जित असा हा राजकीय वारसा तटकरेंच्या कुटुंबात मुरलेला आहे. त्या राजकीय वजनाचा वापर करून शासकीय कंत्राटं मिळवणं हे सोपं असतं असं म्हणतात. तटकरे कुटुंबीय ही शासकीय कंत्राटदारीच्या व्यवसायात होते, आजही आहेत. आता माझ्या आधीच्या विधानाचा या विधानाशी अर्थार्थी तसा काही संबंध नाही, पण कुठेतरी ते जोडलं जाऊ शकतं. आज अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जे एकमेव खासदार निवडून आलेत ते म्हणजे सुनील तटकरे. या तटकरेंनी जिल्हा परिषद, आमदार, मंत्री, खासदार अशा वेगवेगळ्या पदांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांना आता महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद खुणावतंय का, किंवा ते मुख्यमंत्रीपद मिळवण्याची आस लागलेली आहे असं जर कोणी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपला जो प्रवास आहे आयुष्याचा तो असा चढत्या क्रमाने व्हायला हवा. 1 वर्षाचं मूल, नंतर 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, ते अगदी मरेपर्यंत तो माणसाचा जीवन प्रवास असतो तो असा वाढत्या क्रमानं पुढे सुरू असतो. त्यामुळे जर तटकरेंना राजकीय जीवनातलं आता जर सर्वोच्च पद वगैरे हवं असेल तर ती तशी महत्वाकांक्षा असणं किंवा तशी इच्छा व्यक्त करणं यात काही वावगं नाहीये. कारण तटकरेंना काही गोष्टींची चावल ही आधीच लागलेली असते असंही म्हणतात. राजकारणात हा जो चाहूल लागण्याचा जो गुण आहे ना, तो खरोखरच फायद्याचा असतो. जर सगळ्यांना तशी चाहूल आधीच लागत गेली असती तर किती सोपं झालं असतं राजकारण. पण हा गुण जो आहे तो देवदत्त असतो, सगळ्यांमध्ये तो सापडत नाही. तटकरेंना जी चावल लागली त्यामुळे झालंय असं की त्यांच्यावर एक छुपी जबाबदारी सोपवली गेली आहे. ठाकरेंची शिवसेना तर जिल्ह्यात निष्प्रभ झालेलीच आहेच, पण शिंदे सेनेचे 3 आमदार या जिल्ह्यात असल्यानं इथं महायुतीतल्याच एका पक्षाला दुसऱ्या पक्षाची अडचण होते. रायगडाच्या पायथ्याला आग लागली असं जे बोललं जातंय ते यामुळेच. मित्रहो नमस्कार. सुनील तटकरे हे भाजपच्या संस्कृतीत रुळलेले आहेत आणि सत्तेशिवाय करमत नाही अशा रक्तगटाचे ते असल्यामुळं हे असे लोक कसे सत्ताधीशांना चिकटून असतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला ते तत्परतेने उत्तर देतात, त्यांच्यासाठी उभे ठाकलेले दिसतात. तसंच काहीसं रायगडात दिसतंय. तर भरतशेठ गोगावलेंनी त्यांच्या मागच्या आठवड्यातल्या 2-3 दिवसापूर्वीच्या त्या मुलाखतीत रायगडचं राजकीय चित्र उघड केलं. सेनेच्या 3 उमेदवारांना पाडण्याचे झालेले प्रयत्न त्यांनी स्पष्ट केले. हे आत्ताच्या विधानसभेचं सांगतोय. त्यानंतर कसं आहे की 2019ला शिवसेनेच्या अनंत गीतेंनी पराभूत केलेल्या सुनील तटकरेंना 2024ची लोकसभा जिंकण्यासाठी या सेनेच्या आमदारांनी केलेली मदतही स्पष्ट झालेली आहे त्यांच्या मुलाखतीत. सेनेच्या 3 आमदारांच्या मतदारसंघातून युती धर्म म्हणून तटकरेंना मतदान झालं नाही तर यंदाही तटकरेंना पराभवाचं तोंड पाहावं लागलं असतं. पण या उपकाराची परतफेड उपकारानं न करता तटकरेंनी महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि भरतशेठ गोगावले या 3घांनाही पाडण्यासाठी त्यांच्या विरोधातल्या उमेदवारांना, अपक्षांना किंवा जे कोणी विरोधात उभे होते त्यांना मदत केली. गोगावलेंनी मुलाखतीत या असल्या गोष्टी जरूर सांगितल्यात, पण त्यामुळे महायुतीतलं दुसऱ्या फळीतलं वातावरण थोडंसं गढूळ झालंय. तटकरेंना आता भारतीय जनता पक्षाचं बळ मिळते, त्यामुळे ते सेनेच्या आमदारांना उघडपणे नडू लागलेत, अंगावर घेऊ लागलेत. पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या कुरबुरी आता व्यासपीठावरून मांडल्या जाऊ लागल्यात. मागच्या एका सभेत त्यांनी भरतशेठच्या नॅपकिनवरून नक्कल केली आणि मग भरतशेठ गोगावलेंचे समर्थक भडकले. जिल्ह्यात वातावरण थोडंसं तंग झालं होतं. या नॅपकिन नक्कल प्रकरणात महेंद्र थोरवे, महेश दळवी आणि इतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकरेंवर बोचरी टीका देखील केली होती. भरतशेठ तर मिला मौका मारो चौका याच पवित्र्यात असतात. तर या बाचाबाचीत ठाण्यातल्या एका पात्रानं आता उडी घेतलेली आहे आणि हे पात्र म्हणजे सध्या कुठल्याच प्रकारच्या चर्चेत नसलेले
माजी खासदार आनंद परांजपे. वडील प्रकाश परांजपेंच्या निधनानंतर 2009ला सेनेच्या तिकिटावर ते निवडून आले, खासदार बनले. असे हे आनंद परांजपे 2014ला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, त्यांच्या तिकिटावर लढले आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेकडून पराभूत झाले. नंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. कधी आव्हाडांच्या सोबत तर कधी अजितदादांच्या सोबत असं निष्ठेचं प्रदर्शन करत हा एक चांगला अभ्यासू लोकप्रतिनिधी एनसीपीनं वाया घालवलाय. आता त्यांना अजितदादा गटाचं प्रवक्तेपद दिलं गेलं. त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या राजकारणाशी त्यांचा थेट संबंध नसतानाही काहीतरी बोलायचं म्हणून बोलावं लागतंय. नॅपकिन नक्कल प्रकरण घडलं, नंतर एकमेकांवर टीका झाल्या, तेव्हा परांजपेंनी महेंद्र थोरवेंनी गोव्यातल्या हॉटेलमध्ये जो टेबलवर चढून डान्स केला होता ना, जेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचं नाव जाहीर झालं त्यावेळेला, हे महासत्तांतराच्या वेळेची गोष्ट सांगतोय, त्याला थेट त्यांनी बार डान्सरशी जोडलं. आनंद परांजपे आक्रमक अजिबात नाहीयेत. ते गुबगुबीत चेहऱ्यावर उगाच आक्रमक भाव आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात, पण त्यांचा तो मुळात स्थायी भावच नाहीये. काय आहे तर नाईलाज आहे. प्रदेशाध्यक्ष तटकरेंवर टीका झाली की बोलावं लागतं त्यांना. आताही ते रायगडमधल्या सेनेच्या 3 आमदारांना 3 इडियट्स वगैरे बोललेत. गोगावलेंनी सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झाली नाही असं म्हणताच गोगावले सार्वजनिक बांधकाम सभापती असताना झेडपीत किती भ्रष्टाचार झाला होता रायगडच्या हे बाहेर काढू असं म्हणालेत आनंद परांजपे. खरं तर गोगावलेंनी त्यावर चॅलेंजेस दिले की माझा भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवता आला नाही जर या परांजपेंना, तर ते स्वतःचं तोंड काळं करून घेतील का? रायगडमध्ये भ्रष्टाचार झालाच नाही असं कोणीही म्हणणार नाही. महेंद्र थोरवे असोत की दळवी, भरतशेठ गोगावले, आता हे आमदार आहेत, आता तर भरतशेठ मंत्री आहेत, यांच्यावर एकही दाग नसेल असं कोणी म्हणत नाही आणि असं नाहीये. पण नॅशनली करप्ट पार्टी असं ज्या एनसीपी बद्दल अमित शहा बोलले होते, त्या करप्टेड गोतावळ्यातल्या तटकरेंचे हात स्वच्छ आहेत, धुतल्या तांदळासारखे ते आहेत. खरंच असं आहे का? हा मोठा प्रश्न आहे. रायगडमध्ये नेमके कोणते घोटाळे झालेत, इथला भ्रष्टाचार कुठल्या लेवलचा आहे आणि तो किती जुना आहे, हे जर शोधलं ना तर अख्खं तटकरे कुटुंबीय रायगडाचे गडकरी असल्याचा साक्षात्कार होऊ शकतो. तेव्हा सध्या फारसं काही काम नसलेल्या आनंद परांजपेंना लाईमलाईटमध्ये येण्यासाठी गोगावलेंच्या कॅप्टन्सी खालच्या 3 इडियट्स बद्दल बोलावं लागतंय. पण दुसऱ्याला 3 इडियट्स असं नामाभिधान देण्याआधी आपण कुठल्या गावचे रँचो आहोत हेही तपासून पाहिलं तर आनंद परांजपेंना भरत शेठच्या त्या आव्हानानुसार चुकलं मागलं कधी तोंड काळं करून घेण्याची पाळी येऊ नये. विषय हार्ड आहे ना, विषय हार्डच आहे मित्रांनो. महायुती आपल्या कर्माने फुटेल असं काही लोक म्हणत होते. तसं म्हणणाऱ्यांनी आता या रायगड जिल्ह्यातल्या राजकीय वादळाकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. रायगडातले 3 इडियट्स आणि ठाण्यातला रँचो असे हे मिळून महायुतीला काडी लावतील असं चित्र दिसतंय. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.